परमपूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षण फंड नाशिक शिष्यवृत्ती शैक्षणिक व कौशल्य पुरस्कार प्रदान समारोह रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 धनदाई लॉन्स पंचवटी नाशिक। नाशिकमधील जैन श्वेतांबर स्थानक वासी श्री संघ आयोजित परमपूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षण फंड नाशिक तर्फे शिष्यवृत्ती शैक्षणिक एवं कौशल्य पुरस्कार प्रदान समारोह येत्या 11 ऑगस्ट 2024 रविवार रोजी धनदाई लॉन्स गंगापूर नाका हनुमानवाडी लिंक रोड पंचवटी येथे आयोजित करण्यात आला आहे। यावेळेस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कौशल्य पुरस्कार तसेच विशेष शैक्षणिक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे। या प्रसंगी परमपूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षण फंड नाशिक समितीच्या कार्यालयीन सदस्यांनी अधिक माहिती दिली। यावेळेस परमपूज्य श्री प्रीती सुधाजी शिक्षण फंड नाशिकचे अध्यक्ष मोहनलालजी लोढा, कार्याध्यक्ष जेसी भंडारी, उपाध्यक्ष कांतीलालजी चोपड़ा, सेक्रेटरी ॲडव्होकेट सौ विद्युलता ताटेड, फंड कमिटी प्रमुख लक्ष्मीचंदजी पारक, फंड कमिटी प्रमुख शांतीलालजी हिरण, प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर सौ सुषमा दुगड, प्राध्यापक सीए लोकेश पारक उपस्थित होते। मी शांतीलालजी दुगड या कार्यक्रमाचा अध्यक्ष असून या फंड्सविषयी तशी आपल्यास माहिती मिळालेलीच आहे, परंतु गरजू विद्यार्थी फार आहे आज आणि गुणवंत विद्यार्थी खूप आहेत। त्यांचे सत्कार झाले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, तर या फंडाद्वारे हा कार्यक्रम होत असतो आणि दरवर्षी हा कार्यक्रम चालत असतो। शुभेच्छा। जैन स्थानक RK नाशिक चा मी सेक्रेटरी जेसी भंडारी बोलतो। यावर्षी उपप्रवर्तक परमपूज्य तारक ऋषीजी मारसा यांचा चातुर्मास संघाने आयोजित केलेला आहे। या चातुर्मासमध्ये अनेक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आहे। त्यामध्येच प्रीती सुधाजी शिक्षण फंडाचा कार्यक्रम होणार आहे। त्याबद्दल अधिक माहिती आमच्या फंडाच्या सेक्रेटरी ॲडव्होकेट तातेड मॅडम देतील। मी ॲडव्होकेट विद्युलता कांतीलाल तातेड, सेक्रेटरी प्रीती सुधाजी शिक्षण फंड। दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी प्रीती सुधाजी शिक्षण फंडाचा शिष्यवृत्ती वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम आहे। फंडाकडे 1,58,00,000पर्यंतची रक्कम जमा झालेली आहे। या रकमेच्या व्याजातून आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देत असतो। तसेच दरवर्षी आम्ही कौशल्य पुरस्कार देऊन जैन समाजातील शिक्षण क्षेत्रामध्ये नामवंत काम करणाऱ्या संस्थेचा सत्कार करत असतो। यावर्षी आम्ही अहिंसा इन्स्टिट्यूट दोंडाईच्या येथील राजेशजी रतनसिंगजी मुनत यांना कौशल्य पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत। 11 ऑगस्ट 2024 रविवारी प्रीती सुधाजी शिक्षण फंड जी महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे, जी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विशेष शैक्षणिक पुरस्कारासोबतच ज्या शैक्षणिक संस्था पूर्ण महाराष्ट्रासाठी चांगलं कार्य करत आहेत त्यांच्या संचालकांचा सत्कार असा हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम 11 ऑगस्टला होत आहे। या कार्यक्रमामध्ये आमचा जो फंड आहे 1,57,00,000 रुपये दानदात्यांनी जे दान देऊन हा फंड तयार केला आहे, त्याचं जे व्याज येतं त्या व्याजामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढेही विद्यार्थी याच्यात पात्र असतात त्या सगळ्यांना शिष्यवृत्ती वाटप, यासोबतच समाजामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे, CA, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट, UPSC, MPSC यासोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय योग्य काम करणाऱ्या, उच्च काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार होत आहे। या कार्यक्रमाबद्दल आधी तुम्हाला माहिती दिली आहेतच, तरीसुद्धा आमच्या फंडाचे अध्यक्ष श्री मोहनलालजी लोढा, कार्याध्यक्ष जेसी भंडारीजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शांतीलालजी दुगड, सेक्रेटरी विद्युलता तातेड, मी प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक CA लोकेश पारक आणि आमचे ट्रस्टी बालचंदजी चोरडिया, संदीपजी गांग पूर्ण समाजाला आवाहन करतो की या दिवशी आपण धनदाई लॉन्स येथे या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे। धन्यवाद।
नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दुगड. आमच्या RK जैन स्थानकातर्फे दरवर्षी म्हणजे आज जवळजवळ 1978 पासून प्रीतीसुधा शिक्षण फंड हा कार्यक्रम प्रीतीसुधाजी गुरु महाराजांच्या वाढदिवसानिमित्त केला जातो आणि त्यामध्ये गुणवंतांचा सत्कार तसेच जे गरीब असतात तर त्यांना शिष्यवृत्ती आपण देतो. ह्याशिवाय अजून एक ह्याच्यामध्ये प्रकल्प असा आहे की त्यामध्ये आम्ही जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत आणि त्यांना आम्ही शिष्यवृत्ती तर देतोच, परंतु दत्तक घेतो त्यांना आणि त्यांचं पूर्ण शिक्षण त्यांचं प्रीतीसुधाजी शिक्षण फंडातर्फे करतो. या कार्यक्रमामध्ये बरेच दानशूर आम्हाला योगदान देतात आणि त्यामुळे सर्व मुलांचे, गुणवंत मुलांचे आणि गरजू मुलांचे त्यांना प्रोत्साहन मिळते आणि सांगायला आनंद होतो. कितीतरी लोक त्यांनी हायर एज्युकेशन यामुळे घेतलेलं आहे आणि काही डॉक्टर, वकील, इंजिनियर जे झालेले असतात त्यांचा देखील आम्ही सत्कार करतो. तर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो. ह्या कार्यक्रमासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारी, नाशिक.